नमस्कार मैत्रिणींनो, जानेवारी महिना सुरू झाला आहे. संक्रांतीचा सण जवळ आला आहे. आपल्याकडे प्रत्येक सणाच्या खाद्यपदार्थांना एक विशिष्ट महत्त्व असतं. तसंच जानेवारीत तिळीला खूप महत्त्व आहे. घरोघरी तिळीचे लाडू, तिळीच्या वड्या, तिळीची उंड्या असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. त्यातलाच आज आपण एक प्रकार बनवणार आहोत, ते म्हणजे तिळपापडी. तर मी त्यासाठी घेतली आहे 1 वाटी तीळ. मला ही गावरानी तीळ मिळाली आहे. मी साफ करून घेतली आहे. सर्वात पहिले आपल्याला हिला छान भाजून घ्यायचं आहे. चला तर मग आपण आता तीळ भाजून घेऊया. तीळ भाजताना आपण गॅसवर कढई ठेवली आणि गॅस लावला की लगेचच कढईत तीळ टाकून द्यायची. खूप कढई गरम झाली मग आपण तीळ टाकली तर तीळ ही खूप बारीक आणि नाजूक असते. त्यामुळे मग गरम कढईचा तिला चटका लागतो आणि ती लगेच इथं काळी पडू शकते. त्यामुळे आपण लगेचच टाकून द्यायचं आणि गॅस थोडासा मीडियम फ्लेम ठेवायचा आणि त्यावर आपण तिला सारखं हलवायचं आहे आणि मग तिला भाजायचं आहे चटचट आवाज येईपर्यंत. टाकून दिली आणि मग हळूहळू केव्हा तरी आपण भाजतोय तर ती पटकन जळून जाईल. त्यामुळे आपण तिला चाळत राहायचं आहे. असं तीळ भाजायला फार वेळ लागत नाही, 5 मिनिटातच भाजली जाते. तुम्ही आवाज ऐकू शकता, चटचट आवाज यायला लागला आहे. छान भाजली गेली आहे ती. मीडियम फ्लेमवरच भाजायची आहे. तिळी भाजली गेली की आपण तिला एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि गार करून घ्यायचं आहे. तरच आपण तिच्या वड्या करू शकतो. पण गरम गरम वडी करायला घेतले तर तिळी फुटून जाईल. त्यामुळे आता हिला आपण एक 10 मिनटं गार होऊ देऊयात. तिळ आता गार झाली आहे. आता आपण वडी करून घेऊया. मी एक छोटी वाटी घेतली आहे. आता या वाटीच्या मापाने आपण साखर घेणार आहोत. कढई गरम करत ठेवली आहे. तोपर्यंत आपल्याला इथं वडी करायची म्हणून यावर तूप लावून घेतलं आहे. कारण की आपण साखरेत ज्या वेळेला पटकन तीळ टाकणार त्यासाठी आपल्याला वडी करण्यासाठी ही जागा रेडी हवी. 1 वाटी साखर थोडीशी कमी भरायची आहे. मला सारखं चाळत राहायचं आहे. अशी साखर वितळायला लागली की आपण त्यात 1 वाटी तिळी कालवून असं गॅस बंद करून द्यायचा आणि पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. असं छान लाटून घ्यायचं आहे. काही गोल लाटल्या जात नाही गरम असल्यामुळे. या पद्धतीने आपण तुकडे करून ठेवूयात. तुम्ही पाहू शकता किती सुंदर बारीक अतिशय छान तिळपापडी तयार झाली आहे. पटकन तुटते. मस्त चविष्ट अशी खुसखुशीत तिळपापडी तयार झाली आहे. याच पद्धतीने मी आता सर्व तिळीच्या पापड्या करून घेते. सर्व तिळपापडी झाली आहे माझी. आता तुम्ही पाहू शकतात किती छान चकाकी पण आली आहे. आपण तुपाचा हात लावायचा, त्यामुळे खूप सुंदर होतात. लाटताना तूप लावलं होतं. किती बारीक आणि अतिशय सुंदर अशी तिळपापडी तयार झाली आहे. आता गार झाले की आपण यांना डब्यात भरून ठेवू शकतो. वा, अप्रतिम अशा सुंदर तिळपापडी तयार झाली आहे. आजच्या तिळपापडीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.